हां. अलीकडे अंध व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात आपली भरारी मारलेली आहे. दिव्यांग व्यक्तीने भरारी मारलेली आहे. अंध व्यक्तींसाठी क्रीडा संस्थेमध्ये राखीव जागा दिल्या जातात. नोकरीमध्ये पण राखीव जागा दिल्या जातात. आता तर चक्क भारतातली पहिली दृष्टीहीन न्यायाधीशाच्या पदावर बसलेली आहे. न्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती आणि तिला दृष्टी दिली होती. अजूनही सुप्रीम कोर्टात डोळ्यावरची पट्टी काढलेली न्यायदेवतेची मूर्ती आहे. पण ती पट्टी काढल्यानंतर दृष्टीहीन न्यायाधीश आता आपल्या न्यायपीठावर बसणार आहे, ती न्याय देणार आहे. केरळमध्ये हा प्रकार झालेला आहे. केरळ राज्याने सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन या पदासाठी भरती केली होती. या भरतीमध्ये ही जी महिला न्यायाधीश आहे तिचं नाव आहे कन्नूर जिल्ह्यातली ही न्यायाधीश आहे आणि तिचं नाव आहे नॅथा नॅथन्सी. ही टॉपमध्ये आली. इतर सर्व 350 पदासाठी भरती होती. हजाराच्या वर लोकांनी त्या भरतीमध्ये सहभाग घेतला होता आणि टॉपमध्ये कोण आली? दृष्टीहीन महिला. टॉपमध्ये आल्यामुळे तिला पद देणं भाग होतं. ती पूर्वी वकील होती. 2022 पासून ती न्यायालयात काम करत होती आणि ती अनेकांना मदत करत होती. जेव्हा ही न्यायाधीशाची परीक्षा सुरू झाली तेव्हा तिनं खूप अभ्यास केला. तिनं ते सगळ्या लिपी पण शिकून घेतल्या. तिनं व्हॉइस टायपिंगचा अभ्यास केला. व्हॉइस टायपिंग हे खूप चांगलं आहे. वकिलाला ते वापरायला पाहिजे. माईक असतो, ज्यावर बोललं की सगळं टाईप होतं. मी पण ते वापरतो. गेल्या 5 वर्षापासून वापरते व्हॉइस टायपिंग. व्हॉइस टायपिंगच्या आधारे तिनं स्वतःचं नॉलेज वाढवलं आणि ते आता डिक्टेशन देणार आहे. म्हणजे कसं असतं, न्यायालयामध्ये ते जो बोलणार असतात ते सगळं रेकॉर्ड होणार आणि इथं जजमेंट्स पण रेकॉर्ड होणार सगळ्यांच्या बोलण्याच्या आधारे. काही गरज नाही दृष्टीहीन. पण विशेष म्हणजे ही टॉपमध्ये आलेली आहे आणि तिला आता सिनियर जज सिव्हिल डिव्हिजन कन्नूरला अपॉइंटमेंट झालेली आहे. हे सगळं टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे. तिनं जी नवीन टेक्नॉलॉजी ती आत्मसात केली आणि ती आज सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली आहे. आता जे कोणी दृष्टीहीन असतील भारतामध्ये त्यांनी मागे राहता कामा नये. न्यायदेवता आंधळी आहे असं आपण म्हणत होतो. आता न्यायदेवता साक्षात आंधळी असणार आहे. पण आता आंधळी नाही म्हणतात, ती दृष्टीहीन असणार आहे आणि ती आता न्याय देणार आहे.